तुकोबाराय या अभंगातून आपल्याला काही जागेवरती उपदेश करतात, काही जागेवरती आपल्याला नामाचं महत्व सांगतात की म्हणतात लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम. महाराज तुकोबारायने आपल्याला म्हणावं लागोनिया पाया विनवितो तुम्हाला आणि करे टाळी बोला मुखी नाम. तुकोबारायने आपल्याला उपदेश करावं किंवा तुकोबारायने आपल्याला मार्गदर्शन करावं किंवा तुकोबारायने आपल्याला पाया पडून विनंती करावी असा आपला अधिकार आहे का? पण जे सांगतात त्यांचा अधिकार मायबाप काही लहान नाहीये. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेय धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. किंवा जडी दगडा सहित वया तारेल्या जैशाला ह्या आम्ही जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. अहो महाराज काय तुकोबारायांचा अधिकार असेल? बोलू नका आपापसामध्ये. महिला मंडळ इकडे लक्ष द्या. आपल्याला एकच तास कीर्तन करायचंय. महाराज त्या काळची दगड प्रामाणिक होती, माणसं लबाड होती. हो माझा असा वैयक्तिक प्रश्न आहे, त्या काळची दगड प्रामाणिक होती, माणसं लबाड होती. तुकोबारायांचा गाथा बुडवण्याचा प्रयत्न देऊतल्या मंडळींनी केला, पण तो गाथा तरगट ठेवण्याचा प्रयत्न महाराज दगडांनी केला. हो जडी दगडा सहित वया तारी येल्या जैसेला या 13 दिवस दगड तरगट ठेवली, गाथा तरगट ठेवला कुणी? दगडांनी. आजकालची ह्या दगडाला काहीच कळत नाही आपल्या. अहो माणसं एवढे प्रामाणिक आहेत, एवढे प्रामाणिक आहेत. माणूस म्हणजे दगडच आहे बघा. दगड प्रामाणिक आहेत पण माणसं प्रामाणिक आहेत. माणसं इतके प्रामाणिक आहेत, बाजारात जातात पेरूवाल्याला म्हणतात पेरू गोड आहे का, पेरू गोड आहे का, आणि घरी आणून त्याला चटणी मीठ लावून खातात. मग कशाला विचारायचं पेरू गोड आहे का? एवढे माणसं प्रामाणिक आहेत महाराज. अहो दगड प्रामाणिक आहेत त्या काळची आणि माणसं लबाड होती. आणि आता सुद्धा दगडच प्रामाणिक आहेत. माफी मागून बोलून माणसं लबाड आहेत. रामभाऊचं आणि शामरावचं बांधावरून भांडण होतं. गावची पंच कमिटी ते रामभाऊला आणि शामरावला सांगितलं जातं, पंच कमिटी बांधावरती एक दगडाचा नंबऱ्या ठोकून दिला जातो. पंच कमिटी म्हणते रामभाऊ उद्यापासून तुम्ही या दगडाच्या नंबऱ्याच्या इकडे यायचं नाही महाराज बरं का. तो रामभाऊला चॅप्टर तो रामभाऊ म्हणतो आजाची बापाची 40 एकर जमीन होती, गावचा नातू करण्यासाठी यांनी 35 एकर इकली. त्याची ही बी अवलादी राहिलेली 5 एकर फुकीन, पण एका एकाचा नादच पुरा करेन. इथे चांडाळ चौकटी प्रकरण क्रमांक 1. हे गात्यातलं नसून हे माथ्यातलं आहे. ज्याला कळलं त्याला धन्यवाद, ज्याला नाही कळलं त्यांनी पहिल्या पंक्तीला बसा. अहो महाराज बघता काय माझं कळ 2-3 दिवसानंतर गेल्याच्या नंतर तो 3 फूट दगड रामभाऊच्या वावरामध्ये सरकलेला होता. मग बसलेल्या पुरुष मंडळी महिला मंडळी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. तो दगड गेला असेल का तो दगड नेला असेल? नेला असेल ना. मग दगड प्रामाणिक का माणूस प्रामाणिक? अहो आज जाणकार मंडळी कीर्तनासाठी उपस्थित आहेत. आमचे पांगरमळवरून आलेले देवीदास भाऊ आहेत, शिवाभाऊ आहेत, तुम्ही ग्रामस्थ मंडळ आहात, गावातले टाळकरी मंडळ आहात, जाणकार मंडळ अधिकार संपन्न महाराज मंडळी कीर्तनासाठी उपस्थित आहेत. मी संप्रदायाची माफी मागून एक वाक्य बोलेन. ज्या दिवशी आपण दगडाला बुक्का लावतो त्या दिवशी दगडाचा विठोबा तयार होतो. ज्या दिवशी आपण दगडाला भंडारा लावल ना त्या दिवशी दगडाचा खंडोबा तयार होतो. ज्या दिवशी आपण दगडाला महाराज गुलाल लावतो त्या दिवशी दगडाचा ज्योतिबा तयार होतो. ज्या दिवशी आपण दगडाला सिंदूर लावेन ना त्या दिवशी दगडाचा मसोबा तयार होतो. माणसाला असा कुठला कलर लावो म्हणजे माणसाने माणसात यावं? माणसाने माणसात येण्यासाठी हे कीर्तन आहे मायबाप. अहो तुम्हाला काटकोण, त्रिकोण, लघुकोण, विशालकोण हे सगळे शाळेत शिकवले जातील, पण जगण्याचा दृष्टिकोन ना हा फक्त कीर्तनातच शिकवला जातो मायबाप. विठ्ठल विठ्ठल असा तुकोबारायांचा अधिकार. आणि तुकोबारायांनी म्हणावं आपल्याला लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळे बोला मुखी नाम. अहो तुकोबाराय म्हणतात मी तुम्हाला पाया, काही जागेवर तुकोबारायांनी पाया पडून आपल्याला सांगितलंय, काही जागेवर तुकोबारायांनी विनंती करून आपल्याला सांगितलंय, काही जागेवर तुकोबारायांनी आपल्याला उपदेश करून सांगितलंय, काही जागेवरती तुकोबारायांनी आपल्याला शिव्या देऊन सुद्धा सांगितलंय. बघा कितीतरी सांगो ना ऐकते. मी नाही म्हणलो बा, कोण म्हणलं भटकीचे? अहो तुकोबारायांनी कठोर भाषेचा वापर करून आपल्याला सांगावं. हे का सांगावं? आपलं कल्याण व्हावं ही सद्भावना त्यांच्या मनामध्ये असते, म्हणून तर ते आपल्याला सांगतात की करे टाळे बोला मुखी नाम. कर म्हणजे हात, हातानं टाळी वाजवायची आणि मुखानं भगवंताचं भजन करायचं. अहो एवढा अनमोल किमतीचा भगवंताने देह दिलेला आहे ना, त्याच्या भजनासाठी दिलेला आहे. देवे दिला देह भजना गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा. म्हणून भगवंताने अनमोल किमतीचा देह दिलेला आहे ना, त्याच्या भजनासाठी दिलाय. म्हणून आपण काय करायचं? कामामध्ये काम, मुखी राम नाम. तुम्ही जर कामात असून भगवंताची भक्ती करू शकतोय आपण. संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा.
तुम्ही जर इथे जर येऊन या नरदेहामध्ये येऊन सुद्धा अहो इतर योनीच्या ठाई हा तर विचारच नाही. आपल्याला एवढा अनमोल किमतीचा देह देऊन सुद्धा आपण जर का महाराज भगवंताचं भजन केलं नाही तर आपल्याला पैठण्यवासी शांती ब्रह्मनाथ बाबा सांगतात हे जरी नाही कळलं पिंगळा यायचा पूर्वीच्या काळात. बाबा तुमच्या काळामध्ये पिंगळा येत होता का? पिंगळा कधी येतो सांग बरं मला. आजी पिंगळा कधी यायचा तुमच्या काळात? यायचा दुपारी 2 वाजता बरोबर. पाट पाट यायचा 3, 3:30, 4 ला आपल्याला जाग करण्यासाठी. आता जागा रे भाई नो जागा, जाग करण्यासाठी पिंगळा यायचा आणि तो आपल्याला उपदेश करायचा. पण हल्लीच्या पोरांना पिंगळा काही माहित नाही. दीदी तुला पिंगळा माहिती आहे का ग? दीदीला फक्त मुंगळाच माहिती आहे, पिंगळा माहित नाही. काळ बदललाय महाराज. पूर्वी पाटपाट दारात पिंगळा यायचा. संदीप महाराज पूर्वी पाटपाट पिंगळा यायचा, आता पिंगळा नाही दारात येत, आता बटरवाला दारात येतो. बटर घ्या बटर घ्या बटर घ्या बटर घ्या. काळ बदलत चाललाय ना. पूर्वी पिंगळा यायचा, आता बटरवाला दारात येतो. पूर्वी लोक आंघोळ्याला बादल्या वापरायच्या, आता बादल्या. पूर्वी घांगाळं वापरायची, आता घांगाळं गेला, आता आल्या बादल्या. अहो काळ एवढा बदललाय. पूर्वीच्या काळी महिला मंडळ हांड्याव हांडा येरीवरून पाणी आणायचं बरोबर ना. आजी तुमच्या काळात लांबून येरीवरून पाणी आणायच्या. पण आता एवढा काळ बदललाय, आता देवदास किचनच्या वट्ट्यावर पाणी आलंय बघा. आमच्यासारखा महाराज घरी गेला ना आम्हाला ते पाणीच देणार नाही. डायरेक्ट नळाची नळीच घ्यायची, महाराजाच्या तोंडात खुपसायची. काय प्यायची तर पी, आणि पिऊन झाल्यावर नळ बंद करून निघून जाय. काळ बदललाय महाराज. पण काळ जरी बदलला असला ना, काळानुसार आपण सुद्धा बदललं पाहिजे. पण मायबाप आपण आपल्या संस्कृतीला विसरता कामा नये. संस्कृती आपण जपली पाहिजे. आणि महाराष्ट्रामध्ये सध्याच्या काळामध्ये संस्कृती जपली, ती आपल्या वारकरी संप्रदायाने संस्कृती जपली महाराज. विठ्ठल विठ्ठल. तरी महाराज तरी आपल्यामध्ये बदल नाही. म्हणून आपल्याला संस्कृती जतन करणं ही काळाची गरज आहे. अहो आपण बदल केला पाहिजे, काळानुसार आपण बदललं पाहिजे. आपली मुलं इंग्लिश मिडियमला जरूर घातली पाहिजे. माफी मागून बोले ना, आपली मुलं इंग्लिश मिडियमला जरूर घाला. पण त्यांना इतकं पण शिकू नका की ते मोठे झाल्याच्या नंतर, आपण वृद्ध झाल्याच्या नंतर आपली जागा वृद्धाश्रमामध्ये होईल. एवढं पण त्यांना इंग्लिश शिकू नका हो. आपण मुलाबाळांना शिक्षण द्यायचं, त्यांना मोठं करायचं, डॉक्टर करायचं, इंजिनियर करायचं, त्यांनी परदेशात जायचं आणि आपण त्यांच्या आठवणी काढत रडत बसायचं. एक दिवस आपण जायचं, आपल्या मौतीला सुद्धा आपला मुलगा नाही हो. सांगायचं काय, काळानुसार आपण आपली संस्कृती जतन केली पाहिजे, जपली पाहिजे. गावातील प्राथमिक शाळा आपण जपली पाहिजे. आता सध्याच्या काळात महाराज प्राथमिक शाळा बंद पडायला लागल्यात. एका वर्गामध्ये 3, 4, 5, 6 विद्यार्थी, आणि 1ली ते 7वी पर्यंतचा वर्ग, आणि सगळ्या वर्गाला फक्त 2च शिक्षक, एक मास्तरीन 2च शिक्षक असायचे महाराज. 2च शिक्षक आहे सध्याच्या काळात. आपण जर आपली प्राथमिक शाळा जर जपली नाही ना माय बाप, पुढची पिढी खूप अवघड जन्माला येणार आहे. सध्याच महाराज दुसरीच्या पोराला चष्मा आहे हो, दुसरीच्या पोराला चष्मा. म्हणून काळानुसार आपण बदललं पाहिजे, संस्कृती विसरता कामा नये.
म्हणून आपली संस्कृती जपली भाऊबाबांनी, म्हणून तर आपण सुरक्षित आहोत. आपली संस्कृती जपली सद्गुरू वैकुंठवासी नारायण बाबांनी, सद्गुरू वैकुंठवासी नामदेव महाराज भारती यांची आज महाराज पुण्यतिथी आहे. मायबाप तुमच्याच गावातले भूमिपुत्र आहेत. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. अहो त्यागी पुरुष होते. त्यांच्या जीवनामध्ये फक्त साधना, जीवनात फक्त साधना करायची. कधी एखाद्याला आलं तर एखाद्याला उपदेश म्हणून कधी कधी प्रवचन करायचं. बाबा कीर्तन करत नसायचे, पण बाबांच्या जीवनामध्ये फार महाराज बाबांची जन्मभूमी हे आहे आणि बाबांची कर्मभूमी मात्र मेखरीला बाबांचा आश्रम आहे. बाबांची तिथं पण मला म्हणायचे महाराज बाबांनी कार्य एवढं महान केलं, एवढं महान केलं. आपल्या मजले चिंचोली गावाचं नाव अख्ख्या महाराष्ट्रभर त्यांनी केलं. कसं असतं माहितीये का मायबाप, जोपर्यंत साधू महात्मे आपल्यामध्ये असतात ना तोपर्यंत साधू महात्म्याची आपल्याला किंमत कधीच कळत नाही. आणि गेल्याच्या नंतर अश्रू अनावर करून काय फायदा नसतो. आहे तोपर्यंत साधू महात्म्याची किंमत कळून द्या. आहे तोपर्यंत आपल्याला नारायण बाबाची किंमत कळाली नाही मायबाप. आहे तोपर्यंत आपल्याला सद्गुरू वैकुंठवासी वामनभाऊ महाराजांची किंमत कळाली नाही. आहे तोपर्यंत भगवान बाबांची आपल्याला किंमत कळाली नाही. गेल्याच्या नंतर आपल्याला किंमत कळून काय फायदा. अहो साधू महात्मे आपल्यामध्येच असतात. ते आपल्याला ओळखता आला पाहिजे, ओळखते आले पाहिजे साधू महात्मे आपल्याला. आणि देव सुद्धा आपल्याला, अहो देव हा साधू महात्म्यांचाच हो, संतांमध्येच देव आहे. साधू महात्मे संत आपल्याला देवाकडे कसं जायचं हे शिकवतात. का रे हिंडता तुम्ही रानोर आणि पुसा संताशी जाऊन. रानोवनात आपल्याला हिंडायची गरज नाही, संतांना जाऊन विचारा. आणि संततेचे संत ज्यांचा हेतू विठ्ठल. अहो संत हे आपलंसं करून घेतात आपल्याला, म्हणून संतांना शरण घेणं फार काळाची गरज आहे. आणि साधू महात्म्यांनी सांगितलंय आपल्याला भजन करायचं, मुखाने टाळे वाजवायचे. आणि आपण जर टाळी जरी वाजवली नाही तर मग आपल्याला रविवारी आपल्या घरी येतो बघा, कोण येतो, मला रेचवारी मागायला येतो ना, ते सुद्धा आपल्याला सांगून गेलाय. कित्येक जणांनी मायबाप आपल्याला सांगितलंय. पहिलं भैरा जोगे, पुन्हा पांगळा मुका पिंगळा हे सांगायचे महाराज मायबाप आपल्याला. बहुरूपी वासुदेव यांनी सांगायचे आपल्याला. संस्कृतीचा आपण जपली नाही. भगवंताचं भजन करा, केलं नाही आपण. अहो तो आपल्याला मल्हारीची वारी मागण्याला येणारा तो सुद्धा आपल्याला सांगायचा. अहम वाघ्या सोहम वाघ्या प्रेम नगरवारी, सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारी. मल्हारीची वारी Power